आजपासून राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। विधानसभा निवडणुकांपूर्वीचं शेवटचं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरणार आहेत, तर जास्तीत जास्त निर्णय घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असं समजतंय। मात्र विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्यासाठी तयारीत आहेत। त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बैठका सुरू आहेत, हे सुद्धा आपण पाहिलंय। त्याच्यामुळे आजपासून जे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे ते विद्यमान सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असेल, कारण आता लवकरच विधानसभा पुन्हा एकदा लागतील आणि त्यानंतर पुन्हा नवे सरकार आणि नवं मंत्रिमंडळ असेल। त्यामुळे आत्ताचं या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन म्हटलं तर ते निश्चित वादळी ठरेल असं म्हणता येईल। तर नेमकं कोणत्या मुद्द्यावर हे अधिवेशन गाजू शकतं त्या संदर्भातले काही महत्त्वाचे तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आहे, ज्याच्यावरून विरोधक सरकारवर टीका करतील। मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद, ज्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालाय। आमदारांना होणारं निधी वाटप हा सुद्धा मुद्दा आहे। पुणे ड्रग्ज प्रकरण, या मुद्द्यावरून सुद्धा अधिवेशनामध्ये गदारोळ होऊ शकतो। पुणे पोर्शे अपघात हा सुद्धा अगदी कळीचा मुद्दा असेल अधिवेशनादरम्यान। नीट परीक्षेचा जो घोटाळा झाला त्याचं महाराष्ट्र कनेक्शन उघड झालं। शिवाय महागाई आणि बेरोजगारी सारखे मुद्दे आहेत, ज्याच्यावरून या अधिवेशनात गोंधळ होऊ शकतो। पोलीस भरतीचा मुद्दा सुद्धा आहे, ज्याच्यावरून विरोधक सरकारला घेरू शकतात। शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध आहे, त्याच्यावरून सुद्धा मुद्दा उपस्थित होऊ शकतो। भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं उघडकीस आलेत, त्याच्यावरून सुद्धा सरकारला घेरण्याच्या तयारीत विरोधक आहेत। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। निखिल, आपण हे आत्ता जे मुद्दे पाहिले ज्याच्यावरून संपूर्ण अधिवेशनाचा काळ हा अगदी गदारोळात जाईल असं म्हणायला हरकत नाही, या सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे असं म्हणावं लागेल, काय नेमका घडू शकतं? नक्कीच रिद्धी, पाहायचं झालं तर आजपासून अधिवेशनाला सुरुवात होते आणि हे सरकारमधील शेवटचं अधिवेशन आहे आणि ह्याच अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे घेऊन सरकार या ठिकाणी आहे ते आपली बळकटी दाखवण्याचा एक प्रकार आहे, तो आपण या ठिकाणी पाहू शकतो। यामध्ये जर विरोधकांची जर भूमिका पाहिली तर विरोधक आहे ते सत्ताधाऱ्यांवरती अनेक प्रश्नांना घेऊन त्यांना कोंडीमध्ये पकडण्याचा देखील आणि त्यांना या प्रश्नांवरून जाब विचारणार तसेच प्रश्न विचारणार हे देखील आपल्याला अनेक या बैठकींमधून पाहायला मिळालं। राज्यातील अनेक प्रश्न आहेत की जे सरकारने या ठिकाणी मार्गी लावण्याचं गेल्या अधिवेशनात देखील सांगितलेलं होतं, परंतु अनेक आमदारांची अशी या ठिकाणी आरोप आहेत की आमदारांनी आणि तसेच मंत्र्यांनी या ठिकाणी आपल्या खात्याबद्दल माहिती देऊन सुद्धा देखील त्या प्रश्नांवरती जी आहे ती अंमलबजावणी केलेली नाहीये। तर या अधिवेशनामध्ये पाहता या प्रश्नांवरती पुन्हा एकदा विचारणा आहे ती केली जाऊ शकते। त्यानंतर पावसाळ्याचे प्रश्न आहेत, त्यासोबतच दुष्काळाचे प्रश्न आहेत आणि मराठा आरक्षणाचा विषय आहे तो प्रामुख्याने यामध्ये गाजू शकतो। त्यामध्येच पुणेमधील झालेलं ड्रग्ज प्रकरण असेल, पोर्शे अपघात प्रकरण असेल, यावरतून देखील सत्ताधारी आहेत त्यांना कुठेतरी घेरण्याचा प्रयत्न या ठिकाणी विरोधकांकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे। संपूर्णपणे अधिवेशनाचा कार्यकाळ पाहिला तर हा जो कार्यकाळ आहे तो वाढवून देण्याची मागणी आहे ती विरोधकांकडून करण्यात आलेली होती, कारण जे काही 10 ते 12 दिवस आहेत त्या दिवसांमध्ये सर्वांचेच प्रश्न आहेत ते या ठिकाणी उपस्थित होऊ शकत नाहीत आणि जरी प्रत्येक आमदाराला या ठिकाणी हा जो वेळ आहे तो देण्यात यावा, प्रत्येकाचे प्रश्न आहेत ते ऐकून घेण्यात यावे अशी जी मागणी आहे ती विरोधकांकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पाहायचं झालं तर ह्या संपूर्णपणे अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे आमने सामने आपल्याला आल्याचं पाहायला मिळणार आहे। सत्ताधाऱ्यांकडून प्रामुख्याने जो संपूर्णपणे कार्यकाळ आहे त्या कार्यकाळामधील केलेली कामं असतील त्यांचा सोबत संपूर्णपणे अहवाल आहे तो देखील या ठिकाणी दिला जाऊ शकतो आणि त्यामध्येच पाहायचं झालं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला पाहता महत्त्वपूर्ण निर्णय आहेत ते सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेतले जाऊ शकतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या एकत्रित जे सरकार सुरू आहे आणि या सरकारच्या माध्यमातून जे काही महत्त्वपूर्ण निर्णय आहेत जे लोकहिताचे असतील, जनहिताचे असतील ते घेऊन विधानसभेची कुठेतरी ही जी तयारी आहे ती या ठिकाणी नागरिकांपर्यंत पोहोचवू शकतात, परंतु विरोधकांकडून या संपूर्णपणे प्रश्नांवरती प्रश्न आहेत ते विधी मंडळाच्या अधिवेशनामध्ये आहेत ते उपस्थित केले जाणार आहेत। निश्चित निखिल, आणि या सगळ्याचे अपडेट्स दिवसभरात तुमच्याकडून घेऊस। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।